बघू. अरे किती लागलंय तुला? हात दे माझ्याकडे, बघू तरी दे. काही नाही. अरे जरा बघ हाताकडे, किती लागलंय तुला? तू हात देणार आहेस की नाहीस मला? मी लग्नासाठी नाही मागते तुझा हात, इंजेक्शन देण्यासाठी मागते. आता त्यात लाजण्यासारखं काय आहे? बाईला कसे दंड दाखवू? म्हणजे मी डॉक्टर आहे, म्हणजे बाईही आहे पण डॉक्टर बाई आहे. डॉक्टरांसमोर लाजायचं नसतं. चल दंडावर इंजेक्शन घे. आता घाबरायचं काय आहे त्यात? अजिबात घाबरायचं नाही. डोळे मीट, मोठा श्वास घे. तुला कधी इंजेक्शन दिलं हेही कळणार नाही माहितीये. अरे ओरडतोस काय? हळू हळू. एवढ्या मोठ्यानं ओरडून तू सगळं आता गाव जमा करशील. लोकांना अच्छा ओरडून घे, लोकांना वाटू देत की ही डॉक्टर काही चांगली नाहीये आणि आपण याच्याकडे जायचंच नाही, आणि त्यासाठी तू एवढा ओरडतोस. आता शांत बस म्हणलं ना, नाहीतर खरंच जोरात इंजेक्शन देईल आता मी. एक काम कर, काहीतरी चांगलं विचार कर, काहीतरी चांगलं इमॅजिन कर. काय इमॅजिन करशील? हा, आपल्या मैत्रीतले क्षण इमॅजिन कर. जसं की लपाछपी खेळताना जसं तुला मी दिसले तरी तू माझं नाव घ्यायचं नाहीस. साखळी साखळी खेळताना कसा मलाच पकडायचास आणि माझे बाबा बघतील म्हणून तिथून पळून जायचास. मला म्हशीवर बसवून तू पूर्ण गावातून फिरवायचास आणि माझ्या बाबांनाही तू इतकाच घाबरायचास. बरोबर झालं. या सगळ्यात इंजेक्शन कधी देऊन झालं हेही कळलं नाही आणि तुझं जरासे उंकीचूही झालं नाही. एवढा रमला होतास तू आपल्या मैत्रीच्या सगळ्या किस्स्यांमध्ये, आठवणींमध्ये. खरंच एवढी आवडते का रे तुला आपली मैत्री?